नमस्कार मित्रांनो, मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. बीड नगरपालिकेमध्ये पुणे पॅटर्न वापरण्यात आलाय. ज्या पुणे पॅटर्न मध्ये दोन्ही राष्ट्रवादी म्हणजे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गट आणि अजितदादा राष्ट्रवादी गट हे दोन्ही एकत्र येऊन ज्या पद्धतीने महानगरपालिकेच्या निवडणुका लढवल्यात त्या पद्धतीनं निवडून आल्यानंतर उपनगर अध्यक्षपदासाठी आपला या दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र येऊन ज्या पद्धतीनं उपाध्यक्षाची माळ हे आपल्या म्हणजे राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या कार्यकर्त्यांच्या घातली ना, त्यामुळे आता या राष्ट्रवादीचा प्रवास पुन्हा एकत्रितपणे नांदणार याची स्पष्टता आता मिळू लागलेली. कारण की ज्या पद्धतीचे ढोंग आणि ज्या पद्धतीच्या बतावण्या करून सामाजिक परिस्थितीमध्ये दोन्ही विभागलेले आणि सत्तेच्या समीकरणामध्ये आपला वाटा उचलण्यासाठी ज्या पद्धतीचे नाटकं करण्यात आलीत ना, ते आता नाटकं समोर येत आहेत. आतापर्यंत वाटत होतं की संदीप क्षीरसागर आणि योगेश क्षीरसागर हे एकत्र येऊन पुन्हा क्षीरसागरांचा गड प्रस्थापित जो गड आहे तो अबाधित ठेवतील. परंतु ज्या पद्धतीच्या भूमिका बदलत गेल्या आणि या उपनगर अध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं संदीप क्षीरसागर यांनी बिनशर्त पाठिंबा हा अजितदादा गटाला देण्यात आला आणि त्याच्यात ज्या पद्धतीनं विनोद मुळूक यांची काल उपनगर अध्यक्षपदी निवड करून याचा आनंद साजरा करण्यात आला ना, तर हा दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची जी भूमिका आहे ती स्पष्ट करत होती. वास्तविक स्वरूपात राजकारणात कोण कशा पद्धतीने गुगली घालेल आणि कोण कशा पद्धतीने विकेट घेईल हे कधीही सांगता येत नाही. आणि राजकारणात सगळे नातेसंबंध सगळी प्रतिष्ठा सगळ्या कुंटीला टांगलेले असतात. तो असतो फक्त सत्तेचं आणि बेरजेचं राजकारण. सत्तेचं आणि बेरजेचं राजकारण. त्या राजकारणाच्या जीवावरच आपल्या आपल्या पद्धतीने आपल्या सत्ता स्थापन करायच्या, आपल्या पक्षाला आणि आपल्याला स्वतःला कशी बळकटी मिळवायची याच्या संदर्भात विचार करायचा. देश आणि गाव राहिलं खड्ड्यात. परंतु खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीची राजकारणाची वाताहत होऊन बसलेली आहे आणि ज्या पद्धतीची भूमिका आज अंमलात येऊ लागल्यात ना, त्या अंमलात येणाऱ्या भूमिका येणाऱ्या काळात खूप मोठे प्रश्न निर्माण करणार आहेत. प्रत्येक नागरिकांसमोर ज्या पद्धतीने आज भस्मासुरासारखे प्रश्न उपस्थित आहेत, परंतु त्यांचा सोडवण्याचा प्रयत्न मात्र फक्त आश्वासनापुरताच होतो. तेच आता अंतिम सत्य झालेलं आहे. वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीने राजकीय भूमिकेत आजपर्यंत सामाजिक परिस्थिती चिघळण्यात आली ना आणि सामाजिक परिप्रेक्षामध्ये ज्या पद्धतीचे द्वेतक ठेवून जनतेने आज आपली जी नीतिमत्ता सोडली ना, त्यामुळं अशा पद्धतीच्या परिस्थित्या झेलण्याची गरज आज सर्वसामान्याला येऊन बसली. निवडणुका म्हणजे काय? निवडणुका म्हणजे आपला प्रतिनिधी हा सभागृहात पाठवावा आणि ज्या सभागृहामध्ये आपले प्रश्न हे ऐरणीवर यावे. परंतु आज राजकारणाची गणितं कशी बदलली आहेत? आज राजकारणामध्ये भांडवलशाही आणि मक्तेदारी या दोन्ही थैथया नाचतायत. आणि मक्तेदारी जेव्हा नाचायला लागली, भांडवलशाही जेव्हा नाचायला लागली, तेव्हा आपोआप सामाजिक मूल्यांचा ऱ्हास होतो हे मात्र निश्चित. जेव्हा या निवडणुकांच्या माध्यमातून या पद्धतीची परिस्थिती हे समाजावर आणून ठेपली जाते आणि आम्ही त्या गांधी बाबांना बघून ज्या पद्धतीनं आमची नैतिकता निसटायला लागते ना, तेव्हाच खऱ्या अर्थानं असे प्रश्न निर्माण होतात. आणि अशा पद्धतीच्या कवायती सामाजिक परिप्रेक्षामध्ये मांडून सामाजिक परिस्थिती कशा पद्धतीने हातभर करण्यात आलेली आणि कशी पोहायला चाललेली आहे ना, याचे प्रत्येक उदाहरणं प्रत्येक महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम्हाला पाहायला मिळाले. तो विषय खूप व्यापक आहे, पण बीड जिल्ह्याच्या संदर्भात आणि बीड नगर परिषदेच्या संदर्भात बोलतोय. तर संदर्भात ज्या पद्धतीनं आज बीडची वाताहत झालेली आहे आणि या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने आता स्वतःच्या मक्तेदारीचा जो पगडा या स्वीकृत नगरसेवकांच्या संदर्भात वापरण्यात आला आणि सगळे नियम आणि निकष हे धाब्यावर टांगून अनुभवाला प्राधान्य देण्यात आलं ना, आता हे अनुभव बीडच्या सामाजिक भूमिकेत तुष्टीकरणासाठी केलं होतं का खऱ्या अर्थानं सामाजिक अनुभवाला साथ देण्यासाठी केलं होतं, आता हा प्रश्न प्रलंबित आहे. वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीची मक्तेदारी आणि ज्या पद्धतीचे अधिकार, असीमित अधिकार जेव्हा आपल्याला मिळतात, त्याचा वापर कसा करावा याची नैतिकता ठरवणारी ही निवडणूक होती. आणि या निवडणुकीत खऱ्या अर्थानं नैतिकता हारली
आविर्भाव जिंकला असंच म्हणता येईल. त्यामुळं नगर परिषदेच्या भूमिकेत ज्या पद्धतीने नगर उपाध्यक्ष पदाची निवडणूक झाली आणि राष्ट्रवादीने आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन उपनगराध्यक्ष पदाची माळ ही अजितदादा गटाच्या गळ्यात घालण्यात आली, परंतु खऱ्या अर्थानं स्वीकृत नगरसेवकांच्या संदर्भातून ज्या भूमिका घेण्यात आल्या आणि ज्या परिस्थित्या मांडण्यात आल्या ना, आता त्या परिस्थित्या खऱ्या अर्थानं समाज पटलावर विवेचनाचा विषय राहील. फक्त विषय तो आकडेवारीचा नाहीये, विषय हा आडवा आणि जिरवाचा नाहीये, विषय आहे तो नैतिकतेचा. जर खऱ्या अर्थाने विषम संख्येच्या आधारावर जर विरोधी पक्षाचा जर नगरसेवक वाढत असेल आणि त्याला अनुभवाची काठ देऊन त्या गोष्टीवर मात करण्याची प्रयत्न करण्यात येत असतील ना, तर हे नैतिकतेला पटणार किंवा कायद्याला पटणार आहे का, हे आता स्वतःच्या बुद्धी कौशल्यावर तपासून पहा. आणि या पद्धतीनं ज्या पद्धतीनं नगरपालिकेच्या आणि स्थानिक स्तराच्या राजकारणाची वाताहत होते, त्याच पद्धतीनं आता पुढच्या वाताहती याच पद्धतीनं सुरू राहणार आहेत. आणि सामाजिक परिस्थितीमध्ये हे निर्माण होणारे द्वंद्व कशा पद्धतीने सामाजिक लयाला जातील आणि बीडच्या राजकारणाची भूमिका कशा पद्धतीने आता बदलत जाईल, हे आता बीडकरांना चांगलंच अनुभवायला मिळणार आहे. त्यामुळं स्पर्धेच्या या राजकारणात खऱ्या अर्थानं नैतिकता ही खुंटीला टांगून ठेवण्यात आली आणि सामाजिक परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीच्या आविर्भावात परिस्थित्या निर्माण होऊन गेलेल्या आहेत, आता त्या परिस्थित्या खऱ्या अर्थानं सत्ता सारीपाटामध्ये आवरण्याची गरज आहे. ती परिस्थिती खूप भयावह आहे, परंतु त्याला भयावह न करता आता तरी नैतिकतेची चाड देऊन सामाजिक परिस्थिती कशा पद्धतीनं विकसित करता येईल आणि समाजाचा विकास कशा पद्धतीने करता येईल हे आता पाहणं गरजेचं आहे. त्यामुळं नवीन निवडून आलेल्या सर्व उमेदवारांना आणि सर्व कार्यकर्त्यांना हार्दिक शुभेच्छा. मात्र नैतिकतेच्या कसोटीवर अरेरावेची भूमिका नको, सामाजिक परिस्थिती जपताना लोकशाहीचा विजय असो या पद्धतीच्या जर संकल्पना आम्ही मांडल्या आणि सामाजिक परिस्थिती जपून सामाजिक विचाराला जर आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करू, तर खऱ्या अर्थानं या लोकशाहीचा खरा विजय होईल. आणि सामाजिक परिस्थितीमध्ये राजकारणाचं गणित काही असो, पण माणुसकीचं गणित मात्र हरवलं नाही पाहिजे, एवढीच विनंती. नमस्कार.